नमस्कार, मी प्रदीप आणि तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज, जिथे आपण चर्चा करतो सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची। तर आज आपण पाहणार आहोत एका अशा अभेद्य किल्ल्याची कहाणी ज्याचं नाव आहे जंजिरा। जंजिरा हा एक अजिंक्य सागरी दुर्ग होता। खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जंजिरा स्वराज्यात आणण्याचा 3 वेळा प्रयत्न केला, पण अपयशी ठरले। जिथे शिवराय तिथे यश, पण जंजिरा त्याला अपवाद ठरला। कारण चौफेर समुद्र, तुफान दर्या, अभेद्य चिरेबंदी, खवळत्या पाण्यात अभेद्य जंजिरा हा सागरी किल्ला, सर्वाधिक उंच परकोट, विशाल रुद्र बळकट आणि उंच कोट, अजस्त्र बांधकाम हे जंजिऱ्याचे वैशिष्ट्य होते। सिद्धी बंधू जंजिऱ्याचे रक्षण करत होते। त्यांच्यासोबतच मोगलांचे सिद्धी बादशाह सहाय्यक होते। मुंबईकर, इंग्रज तसेच पोर्तुगीजांचे सहाय्य होते। छत्रपती संभाजी महाराज इरेला पेटले आणि स्वराज्यात जंजिरा आलाच पाहिजे, आणि त्यांना कल्पना सुचली जी रामायणामध्ये प्रभू श्रीरामांना आली होती, समुद्रावर पूल बांधण्याची। आणि काम सुरू झाले, पण एवढ्याने होणार नव्हते। आणि संभाजी महाराजांनी विचार केला, जंजिरा असा जिंकता येणार नाही। त्यासाठी जंजिराच्या पोटात हात घालूनच कोथळा बाहेर काढावा लागेल। आणि यासाठी त्यांनी बोलावलं छत्रपती शिवरायांचे स्वामीनिष्ठ असणारे कोंडाजी फर्जन यांना। संभाजी महाराजांनी आपला डाव कोंडाजींच्या कानात सांगितला आणि कोंडाजी निघाले। जानेवारी 1682 रोजी ते आपल्या पूर्ण परिवार व 12 मावळ्यांसह पोचले जंजिऱ्यावर आणि सिद्धीला म्हणाले, हुजूर, आपली चाकरी करावी म्हणतो। कहासे आए हो, जी संभाजी महाराजांकडनं। आणि सिद्धी खुश झाला। स्वराज्याचा एक पराक्रमी मावळा आपल्याकडे आला। आणि कोंडाजींनी जंजिऱ्यावर आपला संसार थाटला। पण कोंडाजींच्या मनात डाव वेगळाच, आपल्या राजांनी दिलेला डाव की जंजिऱ्यावरची दारुगोळ्याची कोठारच उडवून द्यायची, सरळ जंजिरा समुद्रातच बुडाला पाहिजे। आणि कोंडाजींचे हात जंजिऱ्याच्या पोटात फिरू लागले। कोंडाजी जंजिऱ्यांच्या दारुगोळ्याच्या कोठारीत सुरुंग पेरला। काम झालं, आता फक्त वातान पेटवायची, बस। आणि कोंडाजी रात्री हळूच बाहेर पडले, पण त्यांची पत्नी पण सोबत येण्याचा आग्रह करत होती। आणि कोंडाजींना वेळ वाया घालवायचा नव्हता। कोंडाजींची पत्नी म्हणाली की मी माझ्या दासीला बोलावतो, कारण ती कधी माझ्याशिवाय राहिलीच नाही। आणि दासी आली आणि म्हणाली, मी 2च मिनिटात माझे सामान घेऊन येतो। आणि 2 मिनिटात येतो म्हणणारी दासी सरळ सिद्धीलाच बरोबर घेऊन आली। आणि कोंडाजी सापडले गेले। कोंडाजींचे हात कोठारीला लागायच्या आधीच कलम केले गेले। त्यांचा पूर्ण परिवार आला आणि 12 मावळ्यांची हत्या करण्यात आली। कोंडाजींचं धड तोफेला बांधलं गेलं आणि शरीराचे तुकडे करण्यात आले। कोंडाजींच्या रक्ताचा अभिषेक समुद्राला करण्यात आला। एक निष्ठावंत मावळा संपला। पण कोंडाजींच्या या बलिदानाला, समर्पणाला, निष्ठेला आम्ही विसरत चाललो आहे। पण मी तसं होऊ देणार नाही। आणि संभाजी महाराजांना कोंडाजी फर्जन या पराक्रमी सरदारांच्या निधनाने अतीव दुःख झाले। आणि उसळत्या सागराला 800 मीटरचा भूसेतू उभारला। आणि महाराजांच्या तोफखान्याने उभा जंजिरा 90% बेचिराख नेस्त नाबूद केला। संभाजी महाराजांच्या तोफा आग ओतत होत्या। याच एका तोफेचा गोळा सिद्धीच्या जवळ येऊन पडला आणि सिद्धीच्या काळजाचं पाणी झालं। त्याला लक्षात आलं की आता संभाजी आपल्याला सोडत नाही। बस जंजिरा ताब्यात यायला निघालाच होता। आणि ऐनवेळी समुद्र सिद्धीच्या मदतीला धावून आला। समुद्राला भरती आली आणि मराठ्यांना मागे सरावं लागलं। संभाजी राजांचा विजय दृष्टिक्षेपात येतो असे दिसताच औरंगजेबाने कल्याण भिवंडी मार्गे अली हसनला 40,000ची फौज घेऊन रायगडाकडे पाठविले। आणि संभाजी महाराजांनी रायगड वाचविण्यासाठी जंजिरा मोहीम थांबवून रायगडाकडे तात्काळ रवाना झाले। आणि तेव्हापासून जंजिरा एकदा हातातून गेला तो गेलाच, परत तो स्वराज्यामध्ये कधी आलाच नाही। असा हा अभेद्य जंजिऱ्याचा इतिहास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आणि परत भेटू महाराजांचा व त्यांच्या मावळ्यांचा असाच रोचक इतिहास घेऊन। तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय श्रीराम।